200, 350, 450. वो तो जुना है ना. सोडो पक. आता कुठला कोणता आहे ना मला हे पण नाही माहिती एक्झॅक्टली, कारण की पक्का सगळं एकसाथ आलेली आणि माझी बसण्याची स्टाईल अशी सॉरी. हां, दिस इज, तर ज्याला माहिती आहेत यांना बोलतात मांदेली. ही मांदेली आहेत आणि मी का घेतली आणि मला नाही माहिती, माझ्या बहिणीसनी मला सांगले का मांदेली चांगली लागतं ना. मी पहिल्यांदा मांदेली ट्राय करतो. जर चांगली नाही लागली तर ताई जबाबदारी, तिच्या अंगावर पडतील. मी तर खरा बोलतो बाबा, मला मांदेल्यांच्याबद्दल काही माहिती नाही. मग ही आपण करूया बाजूला. त्याच्यानंतर सेकंड थिंग, आता या शेपवर जाऊ नका, वाकट्यात या खरंच टेस्टी लागतात. आणि यांचा जर कोणी रस्सा खाल्ला असेल तर त्यांना माहिती आहे का वाकट्या खरंच खूप टेस्टी लागतात. हे बघा, या अशा असतात. या हात अर्धा किलो. असे असतं वाकटे. मला झोप यायला लागले, झोपलो पण मी, बट तरीही असं वाटतं अजून झोप येते मला. थर्ड वन, पक्के पिशव्यात, पिशव्यात माझं. ओके, दिस इज कॉल सुकट. हे बघा, हे असं असतं. तुमच्यानं काय बोलताना आम्हाला माहिती नाही. मोठी कोलबी बोलू शकते याला, तिला सुकट बोलतात. बघा किती वाईट आणि वाईट सारखे, वाईट सुकट घ्यायची अशी माझी बहिणीच बोलते. हे बघा, आपल्याला एवढा माहिती नाही, ज्यांना माहिती आहे त्यांचा ऐकावा म्हणून आम्ही ऐकतो. हां, याच्यात पण सुकट आहे, एक याची आहे, एक सुप्रियाची आहे. हां, 3 सुट्टीचं हे आहेत ना. त्याच्यानंतर हां, ही चंदनची मच्छी, ही माझी नाही आहे, पण तरीही तुम्हाला दाखवते ना मी. हां, यांना बोलतात दांड. छोटी छोटी फिश आहे, त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो टाकतात आणि त्याला बनवतात अशी. हे दांड. ओके, ही चंदनची आहे, मग आपण ती बाजूला करूया. त्याच्यानंतर हे काय आहे? हां, हे जवलं आहे. छोटी एकदम स्मॉल कोलबी असते ना, तिला एकदम म्हणजे तुम्ही बोलशाल तेवढी स्मॉल आहे. हे बघा, दिसतं, छोटी कोलबी एकदम बघा एवढी छोटी आहे ती. याला बोलतात जवला. याला चालायचं आहे म्हणून मी थांबलो. मग जवला असा आहे का, माझा अर्धा किलो आहे, सुप्रियाचा 1 किलो आहे आणि चंदनचा 1 किलो आहे. असा करून करून जवला आहे हा. मग जवलाच चालायचं आहे, तर याला बाजूला करूया आपण पहिले, कारण की मेन तर योच आहे. याला साफ करायला मेहनत पण आहे. सगळ्यात जास्त मेहनत आहे ती म्हणजे सुकट आणि बोंबील. हा, पुढची पिशवी ओपन होत आहे, ती म्हणजे आहे टेडेंग टेडेंग. माहिती आहेत ना सगळ्यांना, ही तर कॉमनची गोष्ट आहे, बोंबील. बघा, याचं काय करतात माहिती का, यो डोका आहे ना, यो काढतात, शेपूट तोडतात, हे काढला आणि 2-3 तुकडं करायचा आणि सुकवाचं मस्त. काम झाला तुमचा. ही एक चंदनची. हां, सगळ्यात जास्त सुप्रियाचं बोंबीलच, कारण की तिला किलो पाहिजे होतं. ही माझी अर्धा किलोची आणि ही 1 किलोची आहे सुप्रिया मॅडमची, बिकॉज शी नीडेड. आपण काय करू शकता. बस एवढीच होती माझी सुट्टी मच्छी. आता मी त्याला साफ करणार. चला भेटूया आपण नंतर. पहिले मी साफ करतात. हे आमच्या चंदन साहेबांनी घेतली गाडी म्हणून इथं आलं. पहिले आपण एकेकाचा जवला चालत घेऊ. चला, असं काढून घ्यायचा आणि दिसते
ती घाण पडते यांच्या, म्हणून गरजेचं आहे. आणि याला 3-4 उन्हात जर सुकवला ना अजून चांगलं होतं. कवडी घालली दिसते, जे बारीक असतं, दगडा असतात, काही असतं ना ते सगळं निघतं म्हणून. तर मला याला अजून काहीतरी पाहिजे आहे. अजून दांड पण आहे बघा, थोडं थोडं छोटी छोटी मच्छी पण येते. मिक्सिंग असतं ना थोडाफार, कचरा हे ते सगळं असतं, म्हटलं तर थोडंसं जपून ठेवायला लागतं. चला अशीच मी चालणार, भेटूया नेक्स्ट टाइम. कवडी घालून एवढी घालून आणि अशीच निघते. चला एक एक करून हे चालेल. एवढ्यातच निघली. मग त्याला पण मी थोडी थोडी चालणार. कवड्या बघा, बघू.